हॅलो मंडळी, मी भरत साम पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आज आहे गुढीपाडवा 30 मार्च आणि सध्या तरी निघालो आहे आपल्या ज्या स्पीटीची सिरीज आहे, स्पीटीच्या सिरीजमधून एक ब्रेक घेतला आहे आणि आजचा फक्त गुढीपाडव्याचा एक दिवस शूट करतो. सो पहिलं तर चाललो आपण एका शोभायात्रेला जी मुलुंडमध्ये असते दरवर्षी, आणि त्यानंतर जाऊ आपण स्टोरी ऑन व्हील्सच्या मेटअपला. सो चला, सर्वात पहिलं मंदिरात जाऊ आणि मग निघू पुढे. मणीजला पोचलोय, नाश्ता आणि मग शोभायात्रा. थेट US मधनं फायनली सगळं काही पोचलं. आता जो काही गटाटोप बघितला तो म्हणजे मुद्रा संस्थेचे अध्यक्ष दीपक सावंत, आपला दीपक दादा. आणि वर्षानुवर्ष बघायला झालं तर हे एक स्टेप नेक्स्ट लेवल बनत चाललं आहे. आणि यावर्षी तर खूप जबरदस्त झालं आणि थीमसुद्धा जबरदस्त होती. थँक्यू सो मच दादा. तुला काय सांगायचं? थीम म्हणजे आम्ही यावेळी फक्त महाराष्ट्रापुरती न राहता आम्ही पूर्ण भारताचा विचार केला आणि आपण त्यामध्ये पंजाबी नृत्य केलं आहे, गुजराती आहे, सगळे मिक्स होते पूर्ण आणि खूप उत्साहाने सर्वांनी पार्टिसिपेट केलं. जवळजवळ 300 महिला होत्या आणि 2 महिने प्रॅक्टिस चालू होती. 2 महिने प्रॅक्टिस चालू होती. त्यामुळे सगळ्यांचे आभार आणि सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सो वेलकम टू मोटो ब्लॉग सेटअप. त्या शेवटच्या फ्रेमनंतर आपल्या गुढीपाडव्याची शोभायात्रा झाल्यानंतर दीपकदादाशी बोलल्यानंतर आता आपण भेटतोय डायरेक्ट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर. जसं की मी ब्लॉगच्या सुरुवातीला बोललेलो, मरतोय ना बोललो, तो मरतोय मध्ये. सो मी ब्लॉगच्या सुरुवातीला बोललो की आपला ब्लॉग म्हणजे आज शोभायात्रा आणि दुसरं म्हणजे स्टोरी ऑन व्हील्स यांचा मेटअप, परेशदाचा मेटअप आहे, तिथे जायचं असं ठरलं आहे. सो तिथेच निघालो आहे आणि मी वेळेपेक्षा खूप जास्त लेट आहे, कारण की ऑलमोस्ट शोभायात्रेवरनं यायला मला 2 वाजलेले. त्यानंतर घरात जेवण वगैरे सगळं करून निघेपर्यंत वेळ गेला आणि आता 3:21 झाले आहेत. मी इथेच आहे, कुर्ल्याला पोचायचं आहे. सो चला, ऑलरेडी 3चा टायमिंग होता, तिथे ऑलरेडी सुरू झालं असणार. आपण सालाबादप्रमाणे यंदाही लेट आहोत. बघू शकता सगळीकडे तुम्हाला आता मनसेचे झेंडे दिसत असतील, कारण की आजच राजसाहेबांची सभा देखील आहे जी गुढीपाडव्यानिमित्त असणार आहे. आणि सेम वे आज जेव्हा मी हा व्लॉग शूट करतो त्या दिवशी सकाळी आपला अजून एक व्लॉग लाईव्ह झाला आहे, जो की काझा टू मनालीच आहे. आणि वन ऑफ द डेडलियस्ट रोड ज्याला बोलतात, इंडियामधला वन ऑफ द डेडलियस्ट रोड जो बोलतात, तिकडचा तो प्रवास आहे आमचा. आणि खरंच मजा आलेली ते सर्व करायला. आणि तो व्लॉग लाईव्ह झालेला आहे आता सकाळी,
जर नसेल तर बघितलं तर हा बघा इथे आय बटनमध्ये लिंक येते, तोही नक्की चेक करा. आणि आता झाले 3:29 आणि जवळपास आता कुर्लामध्ये एंटर होऊ आणि होपफुली आपण 4च्या आधी रायडा स्टोअरला पोहोचू. चलो. मी परेश प्रकाश शिंदे माझ्या स्वतःच्या मीटअपला आलोय आणि इथली बाईक चेक करा. गणपती बाप्पा. फायनली तिसऱ्यांदा परेश दादा आपल्या ब्लॉगमध्ये. हॅलो. याआधी XBHP, त्यानंतर अनचेसेबलच्या नेपाळ राईडच्या आधीची मीटिंग आणि आज फायनली रायडाच्या मीटअपला. आणि रिसेंटली आता दादा स्पीटी करून आलो, मी पण रिसेंट स्पीटी करून आलो आहे. पण जी वाईट स्पीटी बघायची मजा आहे ती लवकरच दादाच्या ब्लॉगमध्ये दिसेल आपल्याला. लवकरच दिसेल. ऑलमोस्ट होत आलंय काम. 70-75% काम झालेलं आहे, लाईनअप झालेलं आहे. थोडेसे इफेक्ट्स, ट्रान्झिशन्स त्याच्यावर काम चालू आहे आणि व्हॉइस ओव्हर त्याच्यावर काम चालू आहे. सो व्हिडिओ तर ऑलमोस्ट रेडी आहे, कॉन्टेंट रेडी आहे. पुढच्या 10-15 दिवसात फायनल होईल, क्लोज होईल. सही. मला तुझ्या नजरेतून बघायला ते अजून सेकंड आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मीटअप. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सो मीटअप संपलं आहे आणि मी आलो आता आपल्या पार्किंगमध्ये. आणि पार्किंगमध्येच ब्लॉग सुरू करण्याचं मेन कारण म्हणजे आपली इथे दामोदर चर्च आहे आणि आपल्याच एक बाईक सोडून बाजूला आहे परिसराची लाल परी. ही बाईकसुद्धा कुठे फिरून आली अगदी इंडियाच्या बाहेरपर्यंत. आणि चला आता निघूया, भेटूया थोडा बाहेर, थोडा उजेडाच्या ठिकाणी. वी आर बॅक ऑन रोड. आणि मीटअप जबरदस्त झाला, खूप जास्त इंटरॅक्टिव्ह होता. म्हणजे खूप काही प्रश्न विचारले गेले, खूप काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि मजा आली ओव्हरऑल. प्लस रायडाकडनं गिफ्ट मिळाले, एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर मिळालं आहे, स्टोरी ऑन व्हील्सचे स्टिकर, बॅचेस मिळाले. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप सही होता आणि मजा आली. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. गुढीपाडवाचा आपला व्लॉग प्लस स्टोरी ऑन व्हील्सचा मीटअप दोन्ही खूप जबरदस्त झालं. म्हणजे मला तर शूट करायला आणि ओव्हरऑल दिवस कुठे गेला काय कळालंच नाही. सो चला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपला पुढचा जो स्पीती सिरीजचा जो पुढचा व्हिडिओ आहे म्हणजे काझा टू मनाली जो डेडलिएस्ट ऑफ रोड आहे त्याचा पुढचा पार्ट ह्या व्हिडिओ नंतर लवकर येईल. चलो बाय बाय, टेक केअर.